हे काय कुठला पार्ट आहे हा? मूळव्याध. जीता बस का ना मग? जिसके टेस्ट करू आपण तेव्हा. लिए, जिसके लिए मरता था. तू काय रडतोस रे रोज? मला असं वाटतं हॉटेलमध्ये कामाला लागलोय मी. जीता था जिसके लिए. आता असं केले ना लावू का? अच्छा तुझं म्हणणं आहे की असं बनवायचं बुडवायचं का सगळं पहिलं मॅरिनेट इथंच करायचं? ठीक आहे, इथंच मॅरिनेट करून. नाही रे कशात तर मॅरिनेट कर. त्यात ह्यात पुरणार पण नाहीत सगळे. सगळं मसाला नाही पुरणार एवढा फिशला. पुरतोय नाही. नाही होत आयडिया ह्याच्यात. मॅरिनेट आपल्यामध्ये. हात भगभगत आयडिया बघ लिहून घे. आता हात बनत सकाळी दुसरं भगभग. हे बघ असं कळलं का? त्याशिवाय ते मॅरिनेट होत नाही. अरे त्याला काय थायलंडचा मसाला द्यायचा का त्याला? हे काय तिखट नाही भगभगत भैया. मग डोळ्यातलं चोळू डोळ्यात चोळ आहे. रवा काढायचात बघू. जाळा लागले असतील त्याला. एकदम व्यवस्थित आहे. मग मी व्यवस्थित झाकून पाकून ठेवलेलं माहितीये का? मागास विचारांची येतो झाकून पाकून ठेवलं त्याला. मॉडर्न होऊ दिली नाही त्याला. औरत ही औरत की दुश्मन होती है. हा मसाला आहे ना काहीतरी म्हणतोय. तेरी आंखें गरम मसाला बाती है ये गरम मसाला. ह्याच्यामध्ये काय कर, हे लाल तिखट टाक आणि थोडं हळद टाक. चालेल रे. आणि जरासं लाल हे तिखट. बघ हे गोर आहे. ह्याला Last स्किन time केअरची गरज वहिनी- नाहीये. वहिनी- ह्याला स्किन केअरची गरज नाही. ह्याला हळद पिळायची गरज नाही. ऑलरेडी गोर आहे. हे काय कुठला पार्ट आहे हा? मूळव्याध. कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का ये. झालाय का बापरे. अगं तायडे फिश आहे का ती मतिमंदच आहे माझ्या डायट. धुतली नाहीये शिजवली नाहीये. छान लागलं खरं. खा चाट मग काय आता तशीच खा. या गाईज आमच्या रव्याची हळद आहे. हळद लाविते ग सवत्यामा. असं वाटतं हळद कुंकू वाढले रव्याला. आपण थंबनेल साठी हे करू. तू का खोताला लागलाय? हा